कैसा दिसत तुला? फायनली दादांचं लग्न होतंय. जेव्हा पण दादा शॉप मध्ये यायचे ना, एकच बोलणार, आपण शॉपिंगला चाललेलो आहोत. मी, मम्मी, माझी होणारी बायको. भयानक धप्पा तुम्हाला भेटला असेल हे ब्लॉग द्वारे. कशी आहे? असं वाटतंय का प्रेम कमी होईल माझा तुझ्यावरचा? तुले का सेहरा सुहाना लगता है. सलमान खान वाटते बघ. परफेक्ट, एक नंबर. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. भाई साहब, किती दिवस हे पावसाची वाट बघत होतो आणि बघता बघता तुम्ही तो टायटल वाचला आहात. जो तुम्ही टायटल वाचला आहात तो फायनली म्हणजे माझ्या लाईफचा पुढची पायरी आता चढत आहे. काय त्यासाठी आज आपण शॉपिंगला चाललेलो आहोत. मी, मम्मी, माझी होणारी बायको. तिला रिव्हील करायची की नाही तुम्हाला काय वाटतंय? हे ब्लॉग बनवताना मला थोडा धगधग होतय, थोडा डर तो लग रहा है. काय पुढची पाऊल अचानक भयानक धप्पा तुम्हाला भेटला असेल हे ब्लॉग द्वारे. त्या लाईफ मध्ये मी पुढं जीवनाची नवीन पायरी म्हणजे लग्न प्रारंभ होतोय ते गोष्टीसाठी. येईल तर भारी आहे. पाहून दे, आमचा जीव आहे तर पाहून दे. पोर कशी आहे? भारी आहे, हा? भारी आहे. आईचा आशीर्वाद, सगळ्यांचा आशीर्वाद घेतलाय मी घरामध्ये. आज आम्ही चाललो प्रांसलकडे. थोड्याच दिवसामध्ये थोडा प्रोग्राम आहे. तुम्हाला धप्पा देते सगळा एके ब्लॉग मध्ये नाही सांगायचं मम्मी आपण. नंतर सांग. तुला असं वाटतंय का प्रेम कमी होईल माझा तुझ्यावरचा? नाही वाटत. नाही वाटत ना? पुरं काय सवय येईल तर बघू. मी माणूस चेंज होईल असं वाटतंय का तुला? बघू, समजल. आताच नाही सांगू. प्रथम पाठीमाग आहे तो बोलतो हा बोलतो चेंज होईल. खूप अशी धगधग होते. ब्लॉग कसा होईल काय होईल मला माहिती नाही. मी ठरवला की बरं आता करू. तर चला आता आम्ही निघलो. संध्याकाळचं 6 वाजला. आता जाऊया बरा. एकदम क्रेझी वाला कपडा बघूया म्हणा, कारण तर दुल्हे का सेहरा सुहाना लगता है आणि दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. धडकन ते जाऊ दे, बट दुला चांगला दिसलो पाहिजे त्याच्यासाठी काहीतरी चांगला कपडा बघला पाहिजे. चांगला तर क्रेझी कपडा बघायला जाते. चला पहिला आपण, नंतर बघू काय ते. भांडण झाल्यावर कणाशी मारशील? कन्नाशी मार, उत्तारा लाटणीने काठीशी मारायचं. मनानं तिला कला मार. थोडासा डर लागलाय. बोबडी बोलायला लागली काय मम्मी? काय सो फायनली आता प्रांसल मध्ये आलो आम्ही. आता नुसती लाजतंय रे मना, नुसतं याद आलंय. मम्मी नुसते आता मम्मीनं मीच ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला वाटतं. तर तुम्हाला पण दाखवू कंचा कपडा घ्यायचा आहे. फायनली खरा तिलक सेरेमनीसाठी आम्ही कपडा चॉईस करायला आलो दोघांचे पण. बट आता ती सध्या ब्लॉग मध्ये येण्यासाठी लाजते. मम्मी घाबरली, घर कैसं चालेल बोलतो. येस थँक्यू सो मच. ही मम्मी आहे आमची. मम्मी पहिल्यांदा आलीस ना? हा मग घेवायचा तुला काय साडी बिडी घागरा घेवायचा लग्नाला? बघू आता कपडा बघू, आम्ही डिसाईड करू. क्रेझी असा प्रांसल कडून आपण घेतलेले आउटफिट्स एकदम क्रेझी असतात म्हणून पहिली चॉईस आपली आहे ना, ती चॉईस करण्यासाठी आता बघा. आता नाही बघायचा, डायरेक्ट एंडला. मास्टर जी देखना पड़ेगा. देखो कैसी है? अच्छी है ना? बस ना. हा मग काय अवतार बघून तर वाटला नव्हता भेटल अशी. यही पेन के जाऊ ना खाली. आणि फायनली तेही पेनलं तो नाही अशा टाइप मध्ये आहे आपला. बट असा नाही. तुम्हाला सलमान खान वाटते बघ. हुड दबंग. डिजाइन में अपन कुछ कर सकते हैं वैसा. ये कैसा मतलब यही है मतलब. हाँ माझा तर लुक फायनल झालाय. जो मला आवडलेला त्याच्यापेक्षा भारी आयडिया दिली ताईने. आवडलेला म्हणा तो असा फंकी होता एकदम. आपल्याला माहिती असणं आजकाल नुसतं फंकी कपडे घालायची सवय झाली. ताईने जो दाखवलाय तो तुम्हाला तेच दिवशी बघायला भेटेल. पण आवरा भारी आहे बाई. म्हणजे खुश झालो बघून डायरेक्ट. अशी डिझाईन वर्क वगैरे आहे सगळा प्रॉपर. आणि तुम्हाला जर यायचं असेल कधी प्रांसलमध्ये, नेहमीच तुमच्यासाठी ओपन आहे. भारी डिझाईनचे रॉयल ग्रूम लुक साठी एकदम क्रेझी. म्हणजे तुम्ही एकाच दुकानामध्ये आपल्याला फेटा, मोजडी सर्व काही एकाच दुकानामध्ये भेटतंय. नवऱ्याचा नवरीचा सेक्शन दुसरा आहे. तुम्हाला तर माहित असेल जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल हा ब्लॉग तर तुम्हाला
सांगायला लागलोच आता ते सेक्शनला जाऊन की घागरं पण इथं 101 असतात. आज प्रायोरिटी आमची असं आहे, पूर्ण या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला नाही भेटणार, नंतर कधीतरी येऊन तुम्हाला दाखवू कधी नवीन सगळा स्टॉक आल्यावर. आता सध्या आपलं कपडे घेतात. खुशी आहे ना? खुशी काय असो अरे म्हणे. फायनली दादांचं लग्न होते. जेव्हा पण दादा शॉप मध्ये यायचे ना, एकच बोलणार, अरे ताई माझ्या लग्नाला मी हा घेणार आहे, तो घेणार आहे. आता दादाचं लग्न होते म्हणून प्रत्यक्ष लग्नाची शॉपिंग करायला आले. क्रेझी क्रेझी म्हणजे पहिलेपासून ठरलेला होता माझा की कधी पण म्हणजे लग्न ठरेल किंवा काय, पहिला ताईकडे येऊन पहिला ताईला खुशखबर द्यायची आहे आणि इथूनच सगळा जे काही लग्नाचा आउटफिट आहे ते आपण घेऊन जाणार. नवरा आणि नवरीचे पण. तुम्ही पण तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. एकदम बेस्ट. पूर्ण नवी मुंबईमध्ये तर बेस्ट आहे आपल्यासाठी. कंप्रेस कर. ओके सेम लेंथ है आपने जो देखा ना फोटो. हाँ हाँ इतना लेंथ नहीं चाहिए कम करना है ना अपने को. हाँ हाँ वही मैं बोल रहा इतना तक चाहिए. हूँ. इंडो वेस्टर्न नहीं है ये जो टाइप का है ना, ये इतना ठीक. हाँ बस हाँ कुछ तो होने वाला है अलग. मास्टर जी है ना अपने साथ तो बढ़िया ही होगा कुछ. सामने मेरा देखिए. मेरा देखो क्या ये आपका लेंथ आएगा ना 28. इससे कम मत कीजिए. हाँ हाँ इसको ऐसे ये खोल कीजिए ऐसे. ये हाथ 20 रखिए. बड़ा नहीं हो जाएगा ये. तो फिर 27. हाँ ठीक है? क्योंकि शॉर्ट रहेगा तो मेरी चलेगा. हाइट भी ज़्यादा दिखेगी ना. हाँ हाँ समझ गए क्या? चलेगा. देखो. 27 करो. सुनो 13 करो. छाती की 39 हाफ. इतना ही है. मुझे लगा 56 नहीं इंच. मैं पहले वाला 39 है, देख के बता देना आपको. 56 का सीना लगा था मेरे को, लेकिन 39 है. तो पोर्ट भी तो थोड़ा है. छोड़ो क्या उसको. नहीं छोड़ना, जैसे आप नॉर्मल लगते हो वैसे रखिए ना. 38 इतना बढ़ गया. बढ़ेगा ना, फिर थोड़ी ना कम रहेगा. 38 का पेट हो गया भाई. ऐसा करके देखो. हाँ सब भाई सब चेक करूँगा. कितना है? 15 हाफ. 16 का डोला. अभी 16. कलर दाखवतोय तुम्हाला, फक्त कलर बनल्यावर दाखवेल पूर्ण. बघा अमिताभ बच्चन वाटते का? हाय गोरा दिसतंय ना मी आता. येऊ टाकून बघतोय. चेंज दिसतं ना चेहरा लगेच. हां रे ब्राईट होते बघ. होते ना. हे बघ असं चेहरा बघा आपला कलर व किती डिफरन्स होतं. म्हणजे आपण जो कपडा घालतो त्याच्यावर किती फेसचा चेंज होतं पूर्ण कलर. मग आता योग्य येतं सगळं कपडे हेच कलरचं घे. गोरा दिसतो बघ. हे बघ हाय अमिताभ. नंतरसाठी आता घागरा बघतो म्हणजे नंतर तो घेवाचाच आहे. आता बघून ठेवलं कसा कोणता चांगला वाटतं काय वाटतं. आधीच जी खुशी आहे ती पूर्ण टाइम मनात चालत राहील. फायनल गाइज चालीस हात मिळव. हॅपी बर्थडे. खुशी तरी काय आहे बरं की तोंडावा. तोंडूच भरणे वय नुसतं असतंय. मला घागरा घे ना तुला एक. हा अरे काय दिसशील घागरा घातल्या. ओ हो हा कवा घागरा घातलास तू. मग आपण ट्राय करू ना घागरा घालू ना आपण ना. तू घर आपण काय मी काय घागरा घालू. बघ केव्हाचा बघ काय 101 घागरा. क्रेझी 1 अँड ओनली. फायनली पहिलाच लेंगा ट्राय केलाय आपण नाही नवरी. ओ हो डिस्क्लोज पहिलाच घागरा. क्रेझी कैसा वाटतंय मम्मी. हा मस्त आहे ना. आताच बुक करून ठेवायचा का बोल. भारी. हे बघा पूर्ण हँडवर्क येते याच्यावर. एक नंबर. क्या होता है मास्टर जी ये. ये एंट्री के लिए लेते हैं ना. हाँ ऐसे सर पे भी आता है ना. पकड़िए आप. हाँ पूरा पकड़ो और नीचे लो. हाँ और नीचे लो ये वर्क है ना. हाँ ऐसा सामने से भी पूरा वर्क दिख रहा है आपको. एक नंबर. रुको ऐसे ही दिखाते ना. परफेक्ट एक नंबर. हाँ काहीच पहिलाच लेंगा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. किती सुंदर. आवरी भारी दिसते ना का दिसच नाही. हाँ राजस्थान से बहू आई है. राजस्थान से मम्मी का पाणी आहे अपने घर पे. घागरा बघला त्याच्यासाठी पॅकिंग बघा एकदम क्रेझी. आवरा प्रीमियम वाटते ना. आता तुम्ही जरी गेलात असा घेऊन
म्हणजे काहीतरी एकदम प्रीमियम गोष्ट हातान घेऊन चाललो. सोना नाही मग काय, सोन्याला पण नसते आवरी भारी पॅकिंग. लोगो पण आपल्याला इथं दिसतंय आणि त्याच्यासोबत लॉक पण दिलाय, पूर्ण लॉक आहे हा. म्हणजे कोणी पलवला तरी त्याला समजलं नाही पाहिजे. नंबर आपण काही लॉक ठेवू शकतो, जसं आपला सुटकेसला असतं तसा. तेच प्रमाणे एकदम प्रीमियम वाटतं या पॅकेजिंग. म्हणजे याच्यामध्ये घागरा आहे ना आपला एकदम परफेक्ट राहील, याच्यामध्ये काहीच नाही टेन्शन. म्हणजे घागरा घेतला तर आपल्याला जुते शूज पण आहात, म्हणजे घागऱ्याला सिमिलर असतात तसे. ओके चलो डोक्यावर घेऊन चला. इथं बघू शकताय तुम्ही ब्लाऊज वर्क चालूच आहे. आता पावसाला आहे, पावसाला असून सुद्धा पूर्ण काम चालूच आहे ब्लाऊज वर्कचा. म्हणजे कधीच खाली नसता ना तुम्ही. कधीच खाली नाही. क्रेझी. आता अजून आपले काही सण आले, ब्लाऊज स्टिचिंग वगैरे पूर्ण अवेलेबल आहे. तुम्ही या फटाफट, तुमचं काही जे काय असेल ते इथं करू शकता. यो बघा ना तुम्ही, हाताशी हाती एकदम असं आपण पेंटिंग जशी करतो सेम तसाच हाताने बनवला है. कला है हाँ आप में बहुत. मुझे सिखाओगे? हाँ कितना क्लास का? मत लो मेरे से, कंबर का एक कंबर आपको गिफ्ट करूँ मेरी. बट एकदम क्रेजी तुम्ही बघू शकताय. खतरनाक खतरनाक भाई, सैल्यूट है आपको. कितना टाइम लगता है ये बनाने में आपको? 2 से 3 दिन में इतना पूरा कर लेते हो? वाह भाई वाह, एक नंबर. पहिल्यांदा तू दुकानामध्ये आलेली, तुला कसा वाटला? खूप छान. तो दुकान कसा वाटला आपला? दुकान पण भारी आहे. मी तर नेहमी येतो, तू पहिल्यांदा आलीस. पहिल्यांदा सर्व. आणि तू पण पहिल्यांदा आलीस का? हो, कैसा आहे मी पण दुकान? फर्स्ट टाइमच आले. घागरा बघून काय वाटलंय? आताच इच्छा झाली लग्नाला घेवायची. हो तेच. फायनली आता निघलो आम्ही, पण मनाने माहिती ब्लॉग कैसा होईल कैसा नाही. बनवलाय तर खरा, आवाज आहे. फायनली घरी आलेलो आहे. कपडे बघल्या, एक नंबर कपडा. हिरो दिसणार आहे डायरेक्ट, हिरो. लई भारी कपडे घेतलं. सध्या बनवायला दिलाय कपडा, बनल्यावर बघ हिरो. डायरेक्ट तेच दिवशी घालल्यावर बघ. आता संध्याकाळचं 6 वाजलेले आहेत आणि आजची तारीख 2 ऑगस्ट बाई. आणि आम्ही कपडे हे शिवायला दिलेलं ऑलमोस्ट 15-20 दिवस आधी. आता रेडी झालं, ते बघायला आलो ना मी, म्हणजे कसं झालं कसं काय त्या. आणि ब्लॉग वगैरे कंटिन्यूच करील आणि एकदाच टाकील. म्हणजे शिवायला दिलं आणि कम्प्लीट झालं. कम्प्लीट झालेलं तुम्हाला बघायला भेटते नाही ब्लॉग मध्ये की नाही ते आता मी ठरवतो. कारण तर आताच दाखवलं तर मग फंक्शन आहे तेव्हा काय बघणार. क्रेझी आहे म्हणजे यो अलग एक्सपिरियन्स आहे. लाईफची एक पायरी पुढे चाललोय. लाईफ चेंज होईल, त्याच्यानंतर मित्रांच्या सोबत आया जा त्या कमी होईल. असं तुम्हाला वाटतंय का? कॅमेऱ्याच्या मागं नवीन कॅमेरामॅन आपल्यासोबत जुडलेला आहे. सो चला आता ट्राय करून बघतो ना. आता पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत प्रांसलमध्ये क्रेझी डिझाईनसाठी. आता तुमचा लगीन बिगीन आला असेल तर तुम्ही पण एकदा इथं फेरी मारा, तुम्हाला 100% आवडेल. पेट्यापासून शेरवानीपासून बुटांपासून सगळं आपल्याला एकाच दुकानामध्ये नवरा नवरी फॅमिलीसाठी सगळा शॉपिंग करू शकतो. क्रेझी वाटतंय, क्रेझी भाई. काय म्हणजे फक्त फोटो बघलेला मी, ते प्रमाणे अलग काहीतरी बनवलंय. क्रेझी ही डिझाईन आहे ना, डिझाईन तुम्हाला आज नाही फंक्शनच्या दिवशी दिसेल. म्हणजे कसा आहे तो एकदम फायनली रेडी झालाय आणि आवरा भारी दिसते ना. आताच नवरा मंडळ आहे. नवरा म्हणजे नवरा हवीच आता मी, बट खुशी नेक्स्ट लेवल आहे. खतरनाक भाई, क्या काम किया है, एक नंबर. जिसको भी आना है भाई प्रांसल में पहले आ जाओ. क्रेझी क्रेझी का मस्त वर्क आहे ना. वर्क तुम्हाला तेच दिवशी बघायला भेटेल. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये टाकतो सध्या तुम्हाला वर्क दिसेल, बट कलर कोणता आहे ते नंतर तेच दिवशी बघायला भेटेल. कैसा दिसत तुम्हाला? खूप छान. खूप छान. क्रेझी बाई क्रेझी. म्हणजे आता तुम्हाला नाही दिसणार पण नंतर दिसेल, बट एकदम क्रेझी होता क्रेझी. आणि एक्सायटेड कशासाठी? कशासाठी? दादा लगेन